नमस्कार बालदोस्तांनो, गोष्टींचा सिलसिला या सदरामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. नाताळच्या सर्व माझ्या लहान मुलांना मनपूर्वक स्वागत. हा ख्रिसमस, हा नाताळ, हा सण आणि येणारं नवीन वर्ष आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये एक नवीन उत्साह घेऊन येणार आहे. सगळी जी आपल्याभोवती अरिष्ट फिरत आहेत ही दूर निघून जाणार आहेत अशी आपण अपेक्षा करूया. आणि संत ज्ञानेश्वरांच्या ज्या गोष्टी आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये सुद्धा संत ज्ञानेश्वरांच्या आयुष्यामध्ये या समाजाने जे अरिष्ट दिलेलं आहे ते कुठेतरी दूर होणार आहे अशी आपल्याला एक छोटीशी आशा निर्माण झालेली आहे. गेल्या वेळच्या ज्या गोष्टीमध्ये आपण बघितलं त्यावरून आज आपण त्या पुढची गोष्ट बघणार आहोत. संत ज्ञानेश्वर आणि सर्व भावंड आळंदीच्या धर्ममार्तंडांनी सांगितल्याप्रमाणे शुद्धीपत्र घेण्यासाठी म्हणून पैठणला येऊन पोहोचलेली आहे. पैठणला येऊन पोहोचल्यावरती त्यांचा जो सगळा प्रवास होता तो गेल्या गोष्टीमध्ये, मागच्या वेळच्या गोष्टीमध्ये आपण बघितला. आणि आता इथे धर्मसभेमध्ये त्यांना आपली बाजू मांडायला सांगितली गेली. त्यावेळी संत ज्ञानेश्वरांनी जो घडलेला सगळा प्रसंग होता तो धर्मसभेसमोर आणि तिथे उपस्थित असणाऱ्या सगळ्या पैठणवासियांसमोर मांडला. आणि तिथले सगळेजण त्यांची ती कहाणी, त्यांच्या आयुष्यातले ते प्रसंग ऐकून हळहळले. इतकी सुसंस्कृत मुलं आहेत, सगळे वेद, सगळ्या प्रकारच्या अभ्यासांनी परिपूर्ण असणारी तेजस्वी बालकं संन्यासाची मुलं म्हणून कशी हिणवली गेली. ज्यांच्याकडे प्रतिभा आहे, ज्यांच्याकडे खूप ज्ञान आहे, अशांनाच समाज नेहमी वाळीत का टाकतो, बाहेर का टाकलं जातं. त्यांना समाजामध्ये जर का आपण घेतलं तर समाजामध्ये जी अंधश्रद्धा आहे, ज्या वाईट गोष्टी आहेत, ज्या अनिष्ट रूढी आहेत, परंपरा आहेत, लोकांच्या मनामध्ये भक्तिभाव निर्माण करण्याचं काम करण्यासाठी ज्यांचे जन्म आहेत त्यांनाच आपण वाईट का बरं टाकलं आहे. असे अनेक प्रश्न. आई वडिलांशिवाय ही मुलं कशी राहत असतील, किती लहानगी मुलं आहेत, कशी यांची खाण्यापिण्याची सोय होत असेल, रोजचा जीवन संघर्ष ही मुलं कशी करत असतील, असे अनेक प्रश्न तिथे जमलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये होते. प्रत्येकजण एक प्रकारे धर्मसभेचा निर्णय जाणून घेण्यासाठी आतुर झालेले होते की आता धर्मसभा काय निर्णय देईल. सगळ्या धर्मसभेतल्या पंडितांनी, तिथे असलेल्या धर्ममार्तंडांनी वेगवेगळे वेदग्रंथ जे होते ते उघडले. त्या वेदग्रंथांमध्ये त्यांनी सगळं शोधून काढलं की अशी परिस्थिती निर्माण झाली तर काय निर्णय दिला पाहिजे. या मुलांचा कुठेही दोष नव्हता आणि वडिलांचा सुद्धा दोष नव्हता. त्यांना खूप ज्ञान मिळवायचं होतं म्हणून ते एका उद्विग्न अवस्थेमध्ये आपलं वैवाहिक आयुष्य सोडून त्यांनी ते ज्ञान लालसेपोटी, ज्ञान मिळवायच्या इच्छेपोटी संन्यास घेतला. कारण तो संन्यास घेतल्याशिवाय त्यांना ज्ञान मिळणार नव्हतं, ही त्यांच्यासमोरची मोठी अडचण होती. आणि नंतर त्यांना गृहस्थाश्रमात जाण्याची गुरु आज्ञा झाल्यावरती त्यांना जाणं भागच होतं. पत्नीला तिच्या वाट्याची सगळी सुख देणं त्यांना भागच होतं. आणि ही मुलं जेव्हा जन्माला आली हे तर प्रारब्ध ठरलेलं होतं की ईश्वरी अवतार अशा पद्धतीने त्यांच्या घरी जन्म घेणार आहेत. पण ही जी निर्माण झालेली सगळी परिस्थिती होती ही कुणाच्याही हातात नव्हती. ती विधिलिखित असते, ती नियतीने आधीच ठरवून ठेवलेली असते. अशा पद्धतीने सगळी परिस्थिती निर्माण झालेली होती. मग इथे या मुलांचा काय दोष? तेव्हा सर्व धर्ममार्तंड सांगतात की याच्यावरती वेदग्रंथांमध्ये कोणताही उपाय नाही सुचवलेला. त्यामुळे आम्ही काय निर्णय द्यायचा याच्याच बुचकळ्यात आम्ही पडलेलो आहोत. मग संत ज्ञानेश्वर त्यांना विचारतात, म्हणजे यामध्ये आमचा कोणताही दोष नाही, खरं ना? तेव्हा तिथे जे त्यांचे मुख्य असतात श्रीधर शास्त्री धर्मसभेचे, ते म्हणतात, होय, तुमचा यामध्ये कोणताही दोष नाही. हे ऐकल्यावरती तिथे उपस्थित प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद ओसंडून वाहायला लागतो आणि ही मुलंसुद्धा खूप आनंदित होतात. आणि त्या क्षणी त्यांना असं वाटतं की आता कोणत्याही शुद्धीपत्राची आपल्याला गरज नाही. आणि त्या धर्मसभेतनं निघत असतानाच सगळे जे बाकीचे प्रकांड पंडित असतात, ज्यांना हे निर्णय मान्य नसतात, जे त्यांना धर्मसभेमध्ये आणण्यासाठी सुद्धा अटकाव करत असतात आणि संन्यासाची मुलं म्हणून हिणवत असतात, ते बाहेरही त्यांना तसेच हिणवत असतात.
वा, किती मोठं प्रवचन दिलं की म्हणे माणूस आणि प्राणी मात्र हे सगळे एकच आहेत, सगळे जीव एकसारखेच आहेत. एवढं मोठं प्रवचन तुम्ही देताय आणि असं हिणवत असताना तिथून एक पखालीवाला जात असतो आणि त्याच्याकडे एक रेडा असतो. त्या पखालीवाल्याच्या रेड्याचं नाव ग्याना असतं आणि हे जे सगळे त्याला चिडवत असतात त्यांची बुद्धी इथे दिसून येते की ही छोटी छोटी मुलं, लहान मुलं करतात बघा दुसऱ्याला चिडवण्याची कामं. आपण करतो की नाही शाळेत असताना, बाजूच्या मित्राला चिडव, मैत्रिणीला चिडव, आणखी कोणाला चिडव. तर मोठी माणसं हा प्रकार लहान मुलांबरोबर करत असतात. यावरून त्यांची बुद्धी आपल्या लक्षात येते काय असू शकते. ती मुलं सगळं सहन करत असतात आणि शांतपणे तिथून निघत असतात. त्यातला एक ब्राह्मण म्हणतो, या रेड्याचं नाव सुद्धा ज्ञान आहे बरं का. आपण आतमध्ये मोठं ज्ञान झाडलं सगळ्यांसमोर की सगळे प्राणी मात्र सगळे एक, ब्रह्माने निर्माण केलेले सगळे एकच आहेत, प्रत्येकाला एकच बुद्धिमत्ता आहे, एकच मन आहे, एकच आत्मा आहे. मग आता आपण वेगवेगळे वेद वाचलेले आहेत, वेगवेगळे वेद म्हणता, ऋचा म्हणता, श्लोक म्हणता. मग आता या रेड्याच्या मुखातून सुद्धा तुम्ही वेद वदवून दाखवा. जर तुम्ही वेद म्हणता, तुमचं नाव ज्ञानेश्वर आहे, तर याचंही नाव ज्ञान आहे आणि आत्मा एकच असतो म्हणता, तर मग याच्याकडनं वेद वदवून दाखवण्याचं कौशल्य तुम्हाला प्राप्त झालेलं असेल तुमच्या ज्ञानाप्रमाणे. त्यावेळी संत ज्ञानेश्वर म्हणतात, अगदी बरोबर तुम्ही म्हणता आहात. ब्रह्मदेवाने जेव्हा सगळ्यांची निर्मिती केली त्यावेळेला प्रत्येकाला आत्मा दिलेला आहे, प्रत्येकाला भाव दिलेले आहेत, वाटणं दिलेलं आहे. कारण ज्यावेळी आपण बघतो की प्राण्यांच्या डोळ्यातून सुद्धा पाणी येत असतं, त्यांना सुद्धा वाटत असतं. ज्यावेळी त्यांचं एखाद्या गाईचं वासरू जातं त्यावेळी ती रडत असते, त्यांना सुद्धा कुठेतरी मन असतं. फक्त त्यांना कुठल्याही प्रकारे बोलण्याची कला देवाने दिलेली नाही आहे. प्रत्येकाला विशिष्ट आवाज दिलेत आणि त्या विशिष्ट आवाजातून त्यांची सुद्धा एक प्राण्यांची बोली असते बरं का मुलांनो. चिमणी, कावळा हे त्यांच्या त्यांच्या त्या कावकावमधून, त्या चिवचिवमधून एकमेकांशी बोलत असतात. हे प्राणीसुद्धा एकमेकांशी बोलत असतात. फक्त आपण लिपी तयार केली, आपण वेगवेगळ्या प्रकारची अक्षरं तयार केली आणि त्यामधून एकमेकांशी बोलतो. संत ज्ञानेश्वरांचं हे बोलणं ऐकून तिथे उपस्थित असणारे हे जे चिडवणारे सगळं ब्राह्मणांचं वृंद असतं ते हसायला लागतात. ते म्हणतात, हा बघा आणखी आता इथे ज्ञान झाडायला लागला. बरं, तू म्हणतोयस त्याप्रमाणे दाखव बरं या रेड्याकडनं वेद म्हणून. संत ज्ञानेश्वर आपल्या गुरूंच्या म्हणजे निवृत्तीनाथांच्या पाया पडतात, डोळे बंद करतात, हात जोडतात आणि ऋग्वेदातली एक ऋचा म्हणतात. ती ऋचा त्या महिषराजांच्या म्हणजे त्या रेड्याच्या कानामध्ये म्हणतात आणि जसे अगदी अस्खलित खणखणीत नाण्याप्रमाणे ज्याचे उच्चार असतात त्या पद्धतीमध्ये ते बोलून दाखवतात. तसेच्या तसे उच्चारासकट त्यांच्या बोलीमध्ये तो रेडासुद्धा ती ऋचा म्हणून दाखवतो. आता काय होईल याची सगळ्यांना अशी तिथे उपस्थित असलेल्या लोकांमध्ये एक उत्सुकता असते. वातावरण असं तंग झालेलं असतं. आपण म्हणतो ना की काय होणार काय होणार, आता एखादा 6 लागेल आणि आपण मॅच जिंकू, त्या पद्धतीने तिथे वातावरण तयार झालेलं असतं. आणि खरोखरच तो रेडा ज्ञानदेवाने सांगितलेले ती ऋचा ते अभंग म्हणायला लागतो. सगळ्यांचे डोळे असे उघडेच राहतात. कानावर विश्वास नाही बसत की एक रेडा वेद म्हणून दाखवतो. पण त्या मुलांकडे ते ईश्वरी अवतार असल्यामुळे ती प्रतिभा असते की ते काहीही करू शकतात. रेड्यामुखी वेद वदविले ज्ञानेश्वराने. हे तुमच्या आमच्यासारख्यांना शक्य नाही आहे. आपण प्रेमात पाडतो या पशुपक्ष्यांना, त्यांच्यावर प्रेम करतो. आपली भाषा बघा, ते लोक ओळखायला लागतात. आपल्याकडे एखादा पाळलेला कुत्रा असेल, मांजर असेल, इकडे ये, तिथे जाऊन बस, असं करू नकोस. गाईला हाकताना आपण एका विशिष्ट भाषेमध्ये बैलांना नांगरताना, शेती करत असताना त्यांना आवाज देत असतो आणि ते आवाज त्यांच्या कानामध्ये कुठेतरी आपण म्हणतो ना फीड झालेले असतात कम्प्युटरमध्ये. तसे त्यांच्या डोक्याच्या कम्प्युटरमध्ये सुद्धा ते फीड होतात आणि आपण जसं सांगतो तसं ते ऐकत असतात. इकडे ये किंवा निघून जा, आपले शब्द त्यांच्या डोक्यात बसलेले असतात आणि त्या पद्धतीने ते लोक करत असतात. तर इथे कोणालाही कमी लेखू नका, हा संत ज्ञानेश्वरांनी दिलेला जो एक संदेश आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे.
की इथे कोणीही उच्च नीच जातीभेद किंवा खूप श्रीमंत कोणीतरी खूप ज्ञान पाजळणारा आणि दुसरा एकदम क्षुल्लक असं नसतं. देवाने प्रत्येकाला सारखंच दिलेलं असतं. कोण त्याचा कसा आणि किती वापर करतो त्यावर मग सगळ्या श्रेणी ठरत असतात. या श्रेणी आपण ठरवायच्या नाहीत. जर का मला मिळालेलं आहे ना तर मी ते दुसऱ्याला देईन, अशी जर का तुमची जगण्याची पद्धत असेल तरच तुम्ही कुठेतरी श्रेष्ठत्वाच्या एका पायरीवरती जाता. आणि संत ज्ञानेश्वर एवढ्या लहानपणीच ती पायरी गाठलेली होती, कारण ते परमेश्वराचे अवतार होते. तिथे श्रीधर शास्त्री आणि सगळे धर्ममार्तंडसुद्धा तो प्रकार बघण्यासाठी येतात. अरे काय हे एका मुलाने, एका संन्याशाच्या मुलाने रेड्याच्या मुखातनं वेद वदवले. ही अतिशय लोकप्रिय अशी गोष्ट आहे संत ज्ञानेश्वरांनी केलेली. आणि तो रेडा तिथून नंतर त्याच्या डोक्यावर हात ठेवलेला असतो. त्यालासुद्धा एक वेगळी शक्ती अवतरल्यासारखी वाटते, कारण शक्ती जेव्हा आपण देवळात जातो त्यावेळेला आपल्याला एक वेगळी शक्ती संचारते आपल्या अंगामध्ये. इतर जागांपेक्षा देवळातले, मंदिरातले, देवाच्या जवळ बसलेले जे वाईब्स असतात, ज्या सगळ्या शक्ती असतात त्या वेगळ्या असतात. आणि तसं काहीसं होतं तिथे. तो रेडा वेद म्हणायला लागतो आणि सगळे लोक तिथे स्तिमित होऊन जातात, स्तब्ध होतात. सगळं वातावरण शांत होऊन ते रेड्याच्या मुखातले वेद ऐकायला लागतात. आणि मग नंतर सगळे जण तिथले जे धर्ममार्तंड असतात ते अक्षरशः या मुलांच्या पाया पडतात, लोटांगण घालतात की आम्हाला क्षमा करा. आम्ही आमचं सबंध आयुष्य वेदशास्त्र, वेदपुराणं आणि सगळं हे वाचण्यामध्ये, त्याचा अभ्यास करण्यामध्ये घालवलं. पण माणुसकी हा खरा धर्म असतो हे आज तुम्ही आम्हाला शिकवून दिलं एका छोट्याशा क्षणामधून. उभं आयुष्य आम्ही हे शिकू शकलेलो नाही. तर तुम्ही खरोखरच परमेश्वराचे अवतार आहात. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि आदिमाया यांचं साक्षात दर्शन आम्हाला याची देही, याची डोळा झालेला आहे आणि ते फक्त तुमच्यामुळे. आणि धर्ममार्तंड पाया पडतायत म्हटल्यावरती सगळी तिथे असणारी उपस्थित पैठणवासीय त्या लहान मुलांच्या पाया पडायला लागतात. आणि संत ज्ञानेश्वर, तुम्ही आम्हाला असं लाजवू नका, आम्ही तर काहीच केलेलं नाही, हेच आमचं समाजाप्रती कार्य आहे आणि हे करण्यासाठीच हे शुद्धीपत्रक घ्यायला आम्ही इथे आलोत. त्यावेळी श्रीधर शास्त्री म्हणतात, शुद्धीपत्रक काय, ते तर खूप क्षुल्लक गोष्ट आहे तुमच्यासाठी. आज या धर्मसभेचं सन्मानपत्र देऊन आम्ही तुम्हाला गौरवणार आहोत. आणि तिथे पटापट सगळी तयारी केली जाते. त्या मुलांसाठी आसनं मांडली जातात, त्यांना नवीन कोरे कपडे दिले जातात, त्यांना हार घातले जातात, त्यांची पूजा केली जाते आणि सन्मानपूर्वक सर्व ढोल ताशे सगळ्याच्या गजरामध्ये त्यांना ते सन्मानपत्र तिथे बहाल करण्यात येतं. बघा मुलांनो, आपल्यामध्ये जे एक कौशल्य असतं ते तुम्ही ओळखायला शिकलं पाहिजे, त्याची पूजा केली पाहिजे, भक्ती केली पाहिजे, असं पॅशन आपण जे म्हणतो झपाटून टाकलं पाहिजे आपण स्वतःला त्यामध्ये पुढे नेण्यासाठी. आणि कुणाला कधीही कमी लेखायचं नाही. आणि जर कुणी तसं असेल तर त्याला त्याची जाणीव करून देणं तुमच्या प्रतिभेमधून हे आपलं सगळ्यांचं काम आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, हे आपल्याला हेच सांगत असतात. आणि या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून, आपल्या मनात ठेवून, आपल्या व्यक्तिमत्वामध्ये रुजवून आपण आपल्या जीवनाची पुढची वाटचाल अतिशय सहज पद्धतीने आणि संस्कारी पद्धतीने करायची असते. कशी वाटली आजची गोष्ट? आवडली असेल तर तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना नक्की पाठवा आणि माधवी राणे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा छान छान गोष्टी तुम्हाला प्रत्येक आठवड्याला ऐकायला मिळतील. आणि अशा गोष्टी तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करा, कारण गोष्ट सांगणं ही अतिशय आणि खूप खूप चांगली सवय असते. गोष्टींमधून आपण बऱ्याचशा गोष्टी शिकत असतो आणि त्या दुसऱ्यांपर्यंत पोहोचवून आपण ज्ञान देखील मिळवत असतो. तर आणि आपण जे म्हणतो की सांता क्लॉज, तर हे खऱ्या आयुष्यातले सांता क्लॉज असतात आपल्या, जे अशा पद्धतीने ज्ञान देतात, आनंद देतात आणि आपलं आयुष्य सुकर करतात. चला, पुढच्या शनिवारी याच्या पुढची गोष्ट घेऊन आपण भेटणार आहोत. तोपर्यंत टाटा.
गोष्टी पंचतंत्रातल्या, गोष्टी रामायण महाभारतातल्या, गोष्टी आजी आजोबांच्या, गोष्टी देवांच्या आणि संतांच्या, गोष्टी सणांच्या, गोष्टी ऐकायला आवडणाऱ्या प्रत्येक माणसासाठी आम्ही घेऊन आलो आहोत गोष्टींचा सिलसिला आणि मजेदार किस्से हे सदर. तेव्हा ऐकायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा माधवी राणे हे यूट्यूब चॅनल.